नमस्कार, माझे नाव श्रेयश भरत मंगल. मी आता 4थी ड या वर्गात शिकतो. माझ्या शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालय असे आहे. आज मी तुम्हाला रामायणातील एक प्रसंग सांगणार आहे. त्याचे नाव आहे शबरी आणि श्रीरामांची भेट. मार्तंड ऋषींच्या आश्रमात शबरी नावाची एक बिल्ली एकटीच राहत होती. ती दररोज आपला आश्रम झाडून स्वच्छ करायची, सडा रांगोळी करून वनातून फळे आणि कंदमुळे आणून ठेवायची, पाणी भरून ठेवायची आणि कुणाची तरी वाट बघत बसायची. लहानपणी तिला तिच्या गुरूंनी म्हणजेच मार्तंड ऋषींनी सांगितले होते की शबरी, प्रभू श्रीराम तुला भेटायला या आश्रमात येतील. पण तेव्हापासून शबरी श्रीरामांची दररोज वाट बघायची, त्यांच्यासाठी वनातून फळे फुले कंदमुळे आणून ठेवायची. असं करत करत बराच काळ होऊन गेला. आता शबरी म्हातारी झाली होती, पण तिचा दररोजचा दिनक्रम तसाच चालू होता. ती दररोज वाटायचे आज श्रीराम येणार, आज श्रीराम येणार. आणि एकदाचा तो भाग्याचा दिवस उगवला. नेहमीप्रमाणे शबरीने वनातून फळे फुले कंदमुळे व बोरे आणली आणि आश्रमाच्या दारात पाहते तर साक्षात प्रभू श्रीराम उभे होते व त्यांच्याच बाजूला त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मण सुद्धा होता. शबरीला काय करावे ते कळेना. लहान आयुष्यभर ज्यांची वाट पाहिली ते श्रीराम आज त्या शबरीच्या दारासमोर उभे होते. शबरी आनंदाने भारावून गेली होती. ती आनंदाने गाणं म्हणू लागली. आज उगवला मंगल दिन हासले वाट पाहणे, आज उगवला मंगल दिन हासले वाट पाहणे, तुझी पावली पडली अंगणी सुडे डोळ्याचे पारणे. नको इतके जगले तरी जगणे नाही सरले, नको इतके जगले तरी जगणे नाही सरले, तुझ्याच भेटीसाठी रामा प्राण उरात ओढले. असं म्हणून श्रीरामांचे पाय धुवून त्यांना बसण्यासाठी आसन दिले आणि सकाळीच गोळा करून आणलेली बोरं त्यांच्या समोर आणून ठेवली आणि स्वतः एक एक बोर आधी चाखून बघायचे आणि गोड लागतील तीच बोर श्रीरामांना खायला द्यायची. श्रीरामाने शबरीची उष्टी बोरे आनंदाने खाल्ली. लक्ष्मणाच्या लक्षात आले की श्रीराम फक्त भक्तिभावाचा भुकेला आहे. श्रीरामाने शबरीला नवविधा भक्तीचा उपदेश केला. गुरूंच्या वाक्यावर विश्वास ठेवून आयुष्यभर शबरीने श्रीरामांची वाट पाहिली आणि शेवटी श्रीरामाने तिला तिच्या आश्रमात येऊन दर्शन दिले. असे म्हणतात की श्रीराम आपल्या भक्ताची कधी उपेक्षा करत नाही. रुपेक्षी कदा रामदास अभिमानी. धन्यवाद.